पावसाने दडी मारल्याने बळीराजा चिंतेत। कोरडवाहू जमिनीवरील कपाशींच्या रोपांना स्प्रिंकलरचा आधार। खरीप हंगामाच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्यानंतर आता पावसाने अचानक दडी मारल्याने यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा चिंतेत सापडला आहे। विशेषतः कोरडवाहू क्षेत्रातील कपाशींची रोपे पाण्याअभावी करपू लागल्याने ज्या शेतकऱ्यांकडे विहिरी किंवा बोरवेलची सुविधा उपलब्ध आहे ते स्प्रिंकलरच्या तुषार सिंचनाच्या माध्यमातून पिकांना जीवनदान देण्याचा प्रयत्न करत आहेत। पावसातील खंडामुळे विदर्भासह महाराष्ट्रातील अनेक भागातील खरीप पिकांवर ताण वाढल्याचे चित्र आहे। यवतमाळ जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणावर कपाशीची लागवड करण्यात आली आहे। सध्या पीक वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असताना ओलाव्याचा अभाव जाणवत आहे। त्यामुळे शेतकरी दिवस रात्र शेतात स्प्रिंकलर सुरू ठेवून कपाशीचे रोपे वाचवण्यासाठी धडपड करत आहेत। मात्र सिंचनाची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांचे संपूर्ण लक्ष आता आकाशाकडे लागले आहे। कृषी तज्ञांच्या मते पाऊस लांबल्यास कपाशीच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे। त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून तुषार किंवा ठिबक सिंचनाद्वारे हलके पाणी द्यावे। तसेच ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आंतरमशागत टाळावी असा सल्ला देण्यात आला आहे। दरम्यान वेळेत दमदार पाऊस न झाल्यास खरीप हंगाम संकटात येण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात असून लवकरच पाऊस बरसावा अशी प्रार्थना बळीराजा करत आहे। वन न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट।